नाशिकच्या TCS प्रकरणात संशयित आरोपी असलेली निदा खान जवळपास 42 दिवसांनी पोलिसांना सापडली. तिला आश्रय दिल्यामुळे MIMचा नगरसेवक मतीन पटेल सुद्धा पुरता अडकला. पण निदाच्या कुटुंबियांनी या प्रकरणात वेगळेच दावे केले होते. त्यांचं म्हणणं आहे की निदा या प्रकरणात निर्दोष आहे. धर्मांतराचा कोणताही प्रकार झालेला नाही. पोलिसांकडून या सगळ्या प्रकाराची चौकशी सुरू असून लवकरच चार्जशीट दाखल केली जाईल असं सांगण्यात येते. पण त्याचवेळी राष्ट्रीय महिला आयोगाकडून झालेल्या चौकशीचा अहवाल सुद्धा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात आलाय. या अहवालातून काही गंभीर खुलासे करण्यात आलेत. विशेष म्हणजे ज्या निदा खानवर या प्रकरणाची मास्टरमाइंड म्हणून संशय घेतला जात होता तिचा या प्रकरणात महत्त्वाचा रोल आहे. नाशिकच्या TCS मध्ये तिघांचं वर्चस्व होतं. कंपनीतले CCTV बंद होते. पॉश कायद्याचं उल्लंघन झालं होतं. असे अनेक खुलासे या अहवालातून करण्यात आलेत. पण राष्ट्रीय महिला आयोगाच्या 50 पेक्षा जास्त पानांच्या अहवालात नेमकं आहे काय? निदा खानच्या चौकशीत 171 लिंक्स बद्दल, पीडितेच्या बदललेल्या नावाबद्दल काय खुलासे झालेत? सगळी माहिती देणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. नाशिकच्या TCS मध्ये महिलांचा विनयभंग, लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार, धार्मिक भावना दुखावण्याचे प्रकार आणि धर्मांतराचे प्रयत्न झाल्याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर नाशिक पोलिसांनी SIT स्थापन करत तातडीने चौकशीला सुरुवात केली. हे प्रकरण गंभीर असल्यानं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दखल घेत तथ्यशोध समिती स्थापन केली. या समितीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती साधना जाधव, हरियाणाचे माजी पोलीस महासंचालक BK सिन्हा, सर्वोच्च न्यायालयाच्या वकील मोनिका अरोरा आणि आयोगाच्या वरिष्ठ समन्वयक लीलावती यांचा समावेश आहे. या समितीने 18 आणि 19 एप्रिलला नाशिकमध्ये जात या प्रकरणातल्या पीडिता, पॉश समितीचे सदस्य, तपास अधिकारी आणि साक्षीदार यांच्यासोबत संवाद साधत चौकशी केली होती. या चौकशीचा 50 पेक्षा जास्त पानांचा अहवाल 8 मेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात आला. आता या अहवालात नेमकं आहे काय? तर निदा खानने नाशिकच्या TCS मध्ये इतर आरोपींसह महिलांचा छळ केला. जाळ्यात अडकलेल्या मुलींना निदा खान धार्मिक शिकवण द्यायची. इतर मुख्य आरोपींसह निदाचा कंपनीत सुरू असलेल्या प्रकारात डिफाईन्ड रोल म्हणजेच विशेष महत्त्वाचा रोल होता. या कंपनीत दानिश शेख, तौसिफ अत्तार आणि रजा मेमन या तिघांचं वर्चस्व होतं. ऑफिसमध्ये व्यापक लैंगिक छळ आणि अधिकारांच्या गैरवापरामुळे अत्यंत त्रासदायक आणि विखाराचं वातावरण होतं. इस्लाम हा हिंदू धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे असं या महिलांच्या मनावर बिंबवण्यासाठी दबाव आणण्यात आला. पीडित महिलांना धार्मिक प्रथा शिकवण्याचं, त्याबद्दल सांगण्याचं काम निदा खान करत होती. संशयितांनी ऑफिसवर नियंत्रण मिळवून पीडितांना लक्ष्य करून त्यांचा लैंगिक, शारीरिक आणि मानसिक छळ केला. या संशयितांविरुद्ध तक्रार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना नोकरी जाण्याच्या किंवा बदली होण्याच्या भीतीला सामोरं जावं लागलं. AGM अश्विनी चैनानीने या प्रकरणांकडे दुर्लक्ष केलं आणि असंवेदनशीलतेतून संशयितांच्या कृत्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे कुणामध्येही या संशयितांच्या विरोधात जाण्याचं धैर्य नव्हतं असं या अहवालात नमूद करण्यात आलंय. या अहवालात असंही म्हणलंय की पीडितांसह इतरांना धार्मिक मुद्द्यांवरून टोमणे मारले जायचे. संशयित आरोपी पौराणिक कथा, श्रद्धा, परंपरा आणि पद्धतींचा अपमान करून महिलांना धमकवायचे. जेनझी कर्मचारी धर्मविरोधी वक्तव्यांमुळे बळी पडण्याची शक्यता होती. कंपनीतले CCTV सुद्धा बंद होते. पॉश अंतर्गत कंपनीमध्ये नाशिक आणि पुण्यासाठी एकच कमिटी होती. या कमिटीचे सदस्य नाशिकमध्ये कधी आलेच नाहीत. या कमिटीच्या नियमांची माहिती सांगणारे फलक सुद्धा या कंपनीत नव्हते. त्यामुळे संशयितांकडून होणारे त्रास थांबलेच नाहीत. तशी कुठलीच यंत्रणा नाशिकच्या ऑफिसमध्ये नव्हती असं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालातून पुढे आलंय. या अहवालातून एकूण 25 शिफारशी करण्यात आल्यात, ज्या अद्याप सार्वजनिक झालेल्या नाहीत. पण या प्रकरणातल्या पीडिता आणि साक्षीदारांना विटनेस प्रोटेक्शन ऍक्ट 2017 अंतर्गत संरक्षण मिळावं, तक्रारीमुळे पीडितांच्या नोकरीवर परिणाम होणार नाही याची खात्री प्रशासनाने करावी, हे सुद्धा अहवालात नमूद आहे. एका बाजूला या अहवालातून 3 मुख्य आरोपींचं ऑफिसवर असलेलं वर्चस्व आणि धर्मांतरात निदा खानची महत्त्वाची भूमिका होती असे खुलासे झालेत, तर दुसऱ्या बाजूला निदा खानच्या चौकशीमधून सुद्धा महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यानुसार संशयित आरोपींनी पीडितेचं मूळ नाव बदलून हानिया हे ठेवलं होतं. त्यामागेही कट होता, धार्मिक मुद्दे होते. निदाने पीडितेच्या घरी जाऊन तिला धार्मिक शिक्षण दिलं, आपल्या धर्माची प्रार्थना करायला लावली, पोशाख घालायला लावला आणि तिचं मतपरिवर्तन केलं. या सगळ्यात निदाने पीडितेला धार्मिक शिकवणीशी संबंधित 171 लिंक्स पाठवल्या होत्या असंही तपासात समोर आले. निदा खानवर आतापर्यंत 2 गुन्हे दाखल आहेत.
पण कट करून धर्मांतराचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी कलमांमध्ये वाढ केली आहे. कोर्टात सुनावणी झाल्यानंतर निदा खानला कोर्टाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सोमवारी या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना कोर्टात आरोपींच्या वकिलांकडून जामीन मिळण्याची मागणी करण्यात आली. आरोपींचे वकील ॲडव्होकेट राहुल कासलीवाल यांनी मेमन, अन्सारी, कुरेशी आणि अत्तार यांच्या विरोधात अत्याचाराचे गुन्हे नोंद नाहीत, फक्त धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा आहे. तक्रार उशिरा दाखल झाली आहे, त्यामुळे तांत्रिक मुद्द्यांचा विचार करून नियमित जामीन मंजूर करावा असा युक्तिवाद केला. तर एजीएम अश्विनी चैनानीची बाजू मांडणारे ॲडव्होकेट देशपांडे यांनी चैनानी पुणे युनिटमध्ये काम करत होत्या, त्यांचा अत्याचाराच्या किंवा धार्मिक भावना दुखावण्याच्या प्रकारात थेट सहभाग नाही, त्यांच्यावर एकच गुन्हा दाखल आहे. HR हेड म्हणून त्यांनी दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांच्या मुलाचं लग्न आहे, त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करावा अशी मागणी केली. तर संशयित आरोपी दानिश शेखच्या वकिलांनी सुद्धा जामीन मिळवण्यासाठी कोर्टात अर्ज दाखल केलाय. या सगळ्यांच्या जामीन अर्जावर लवकरच सुनावणी घेण्यात येईल असं सांगण्यात येत आहे. पण निदा खानच्या चौकशीत समोर येत असलेली माहिती बघता या आरोपींना जामीन मिळणं अवघड आहे. त्यात या आठवड्याच्या शेवटी चार्जशीट दाखल होण्याची शक्यता असल्यानं संशयित आरोपींचा कोठडीमधला मुक्काम वाढू शकतो. निदा खानला आश्रय देणाऱ्या नगरसेवक मतीन पटेलला अनधिकृत बांधकाम प्रकरणात नोटीस बजावण्यात आली होती. त्या नोटीसला उत्तर देण्याचा मंगळवार हा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे त्याच्याकडून काय उत्तर येतं आणि कारवाई टळते की होते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. सोबतच निदा खानच्या कुटुंबियांनी ती निर्दोष असल्यानं तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, अटकपूर्व जामिनाचे सगळे मार्ग वापरले असा दावा केला होता. पण आता राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालात निदा खानचा धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात सहभाग होता असं स्पष्टपणे नमूद करण्यात आल्यानं निदा खानसह इतरांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने नाशिकच्या TCS प्रकरणात दिलेल्या अहवालाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.